अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेले मूगडाळ आप्पे कसे बनवायचे ना ते आपण आज बघणार आहोत। तर तुम्ही याला सुपर फूड सुद्धा म्हणू शकता। यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप आहे। यासाठी इथे मी एक मोठी वाटी मूगडाळ घेतलेली आहे। मूगडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला 1.5 तास भिजवून घ्यायची आहे। मूगडाळ भिजण्यासाठी ना खूप कमी वेळ लागतो। तुम्हाला जर घाई असेल ना तर तुम्ही अर्धा ते पाऊण तास पर्यंत सुद्धा ठेवू शकता। मूगडाळ छान भिजलेली आहे। आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। तर आपल्याला खूप बारीक वाटायचं नाहीये, तर याचं ना रवाळ असं टेक्स्चर येईपर्यंतच आपल्याला बारीक करायचं आहे। मूगडाळ बारीक करण्यासाठी यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि 7-8-10 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे, ज्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर तुम्ही बघू शकता असं रवा टेक्स्चरमध्येच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ आणि हळद घालून घेतलेली आहे। एक कांदा आणि टोमॅटो खूप बारीक कट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इतर भाज्या त्याचप्रमाणे गाजर सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। आता याला आपण तडका देऊन घेणार आहोत। तडका पॅनमध्ये तेल घालून घेतलेला आहे। अर्धा चमच मोहरी घालून आपण याला तडका देऊन घेणार आहोत। यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे। पहिल्यांदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपण तडका घालून घेणार आहोत। तडका घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इतकंच साहित्य वापरून जरी हे आप्पे बनवले ना तरी सुद्धा ते खाण्यासाठी अगदी अप्रतिम असे लागतात। आता आप्पे थोडेसे हलके होण्यासाठी ना यामध्ये 2-3 चमच इतकंच खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त स्पॉन्जी असे आप्पे हवे असतील ना तर तुम्ही यामध्ये 1 चमच इतका इनो सुद्धा घालू शकता, पण त्याची इतकी गरज पडत नाही। याने सुद्धा खूप छान असे मऊसूत आप्पे बनतात। आता 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवायचं आहे। इकडे आप्पे पात्र मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे। आणि मेन म्हणजे हे आप्पे बनवण्यासाठी ना जास्त तेलाचा वापर सुद्धा होत नाही। आता आपण यामध्ये आप्याचं मिश्रण आहे ना ते घालून घेणार आहोत। तर थोडंसं जास्तच आप्याचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे ना आप्यांना खूप छान असा गोल आकार येतो आणि छान मोठे मोठे असे आप्पे बनवून तयार होतात। आणि ना आप्पे पात्र मध्ये आहे ते जास्त गरम होतं, त्यामुळे आपण ना पहिल्यांदा बाजूने आप्पे पात्रामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि मधोमध शेवटी घालायचं आहे। ही सुद्धा एक छान टिप आहे। यानंतर ना आपल्याला 5 ते 6 मिनिटांपर्यंत याला एक झाकून ठेवायचं आहे। आता हे तुमच्या आप्पे पात्रानुसार आहे। तुमचं जर आप्पे पात्र खूप पातळ असेल ना तर मधून एकदा नक्कीच तुम्ही चेक करायचं आहे, नाहीतर मग आप्पे खाली लागू शकतात। आता 5 ते 6 मिनिटांनी ना मी छान आप्पे पलटवून दिले आणि थोडं थोडं तेल घालून घेतलं। तुम्ही बघू शकता आप्यांना किती छान असा कलर आलेला आहे। आता दोन्ही बाजूंनी आपल्याला आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत जाळीदार असे आप्पे बनवून तयार होतात। मूग डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप आहे आणि जे शाकाहारी लोक आहेत ना त्यांच्यासाठी तर हे एक सुपर फूड आहे। तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचे आप्पे नक्की बनवून देऊ शकता। मेन म्हणजे हे आप्पे बनवण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो आणि साहित्यसुद्धा खूप कमी लागतं। घरच्याच साहित्यामध्ये हे आप्पे बनवून तयार होतात। आता यासाठी आपण चटणी बनवूयात। इथे मी खोबऱ्याची चटणी बनवत आहे। यामध्ये मी ना आता ओला नारळ कट करून घेतलेला आहे, त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि त्याचप्रमाणे 2-3 चमच इतक्या डाळ्या घालून घेतलेल्या आहे। थोडेसे पुदिन्याचे पानं, खूप सारी कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे। चवीसाठी इथे 2 चमच इतकी साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी घालून आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे। ही चटणी सुद्धा खूप कमी साहित्यामध्ये बनते आणि आप्यांसोबत अप्रतिम अशी लागते। आता तुम्हाला या चटणीचा कलर अजून हिरवा हवा असेल तर यामध्ये तुम्ही अजून खूप सारी कोथिंबीर ॲड करू शकता। आणि खोबऱ्याची चटणी आहे ना ती खूप पातळ अशी चांगली लागत नाही, तर घट्टसर चटणी खूप छान लागते। आता मी या चटणीला ना मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा सुद्धा तडका देऊ शकता। तर तुम्ही बघू शकता खूप कमी वेळात खूप टेस्टी अशी चटणी बनवून तयार होते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.